नमस्कार मित्रांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण बघणार आहोत. बेल मिळून घरी निघालेल्या नाग्याला आता पोलीस स्टेशनमध्येच गाठून सायली अर्जुनने दाखवला चांगलाच इंगा. तर इथे सायली अर्जुनच्या सांगण्यावरनं आता पोलीस स्टेशनमध्येच नागराजला गाठवताच सुमन काकूंनी आता इन्स्पेक्टर साहेबांना सांगितलेलं असतं की मला या माणसावरती केस करायची, याने माझी घरात कोंडी केली होती, घरगुती हिंसाचाराची केस याच्यावर मला करायची. आता मात्र नाग्याला धक्काच बसलेला असतो. तेव्हा लगेच आता सुमन काकू म्हणू लागते, हो, यांनी मला मारहाण केली, मला बांधून ठेवलं, सतत मला बोलत आले, मारत आले, त्यामुळे आता बास, आता यांना या चुकीची शिक्षा मिळायलाच पाहिजे. तेव्हा लगेच आता नाग्या म्हणू लागते, सुमन काय बोलतेस तू? अगं एखादी सापट मारली म्हणून लगेच माझ्यावरती केस करणार आहे का? जमणार नाही. हे बघा, तुम्ही कितीही प्रयत्न करा, पण मी बेलवर सुटणार म्हणजे सुटणार. आता मात्र नाग्याचा वकील जो असतो ना, भालेराव, तो गप्प असतो. तेव्हा लगेच नाग्या म्हणू लागतो, भालेराव गप्प का आहात? सांगा ना या लोकांना, आपण जशी या केसमधनं बेलवर सुटका केली ना, तशी यांच्या दुसऱ्या केसमध्ये आपण सुटका करून टाकू लगेच, हो की नाही? तेव्हा लगेच अर्जुन हसतच म्हणू लागतो, नागराज काका, अरे तुझा ॲडव्होकेट गप्प बसला याचा अर्थ तुला समजतो का? अरे घरगुती हिंसाचाराच्या केसमध्ये बेलवर कधी सुटत नाही. विचार, तुझ्या वकिलांना विचार. तेव्हा लगेच आता भालेराव म्हणू लागतात, हो नागराज, या केसमध्ये बेल मिळणं शक्यच नाही आहे. आता मात्र नाग्याला धक्का बसलेला असतो. तेव्हा नाग्या म्हणू लागतो, मी जेलमध्ये सडत राहावं असं वाटतंय का तुम्हाला? म्हणून हे समज करताय ना तुम्ही? त्याच वेळेस आता लगेच सायली म्हणू लागते, तुझी हिंमत कशी झाली रे मग सुमन काकूंवरती हात उचलायची? हे बघ, तू आजवर लय अपराध केले, तू एक गुन्हेगार आहे, म्हणून तुला त्याची शिक्षा मिळायलाच पाहिजे. आता तुझी सुटका होता कामा नये. तेव्हा लगेच आता नाग्याला तर धक्काच बसतो, डायरेक्ट अरे तुरेवरती. तेव्हा नाग्या म्हणू लागतो, सायली, अगं तुला काही भान आहे की नाही? तू माझ्याशी आरे तुरेवरती बोलते. तेव्हा सायली म्हणू लागते, तुझी लायकी तरी आहे का आहो जाहो घालायची तुला? अरे बघ, तुझे वागलाय ना, ते अति केलंय, त्यामुळे आता तुला तुझ्या पापांची शिक्षा भेटणार. असे म्हणत आता लगेच सुमन काकू नाग्याजवळ जातात आणि म्हणू लागतात, हो, तुम्ही खूप मोठा गुन्हा केला आहे आणि त्याची शिक्षा तुम्हाला भेटलीच पाहिजे. म्हणून मी अर्जुन आणि सायलीची मदत करणार आणि तुम्हाला जेलमध्ये सडवणार. आता मात्र नाग्यावरती मोठी केस झालेली असते, त्यामुळे पुन्हा हा नाग्या आता जेलमध्ये गेलेला असतो. तर आता सगळेजण घरी आलेले असतात. तर घरी येताच आता मात्र सायली अर्जुनला कल्पना काकूंनी आपल्या रूममध्ये बोलावलेलं असतं. आता मात्र सायलीला विमल काकू किचनमध्ये काहीच काम करू देत नाही आणि आईंनी आपल्याला असं रूममध्ये का बोलावलं असेल, काय सिक्रेट असेल, याचं मात्र सायली अर्जुनला टेन्शन आलेलं असतं. तर आता लगेच आईबाबांच्या रूममध्ये जातात सायली अर्जुन विचारू लागतात, काय झालं आहे, काय कसलं टेन्शन आहे का? तेव्हा लगेच त्याचे बाबा म्हणू लागतात, हे बघ अर्जुन, तू एक ॲडव्होकेट असून तुला घरात काय करावं काही सुचत नाही. आता मात्र अर्जुन सायली एकमेकांकडे बघू लागतात, नेमकं आपल्याकडनं काय चुकलंय, काय झालंय? आता मात्र कल्पना काकूंना काय म्हणायचं असेल हे आपल्याला लवकरच उद्याच्या भागामध्ये बघायला मिळेल. त्यामुळे मित्रांनो, अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा, सबस्क्राईब करा. व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद.